शुभ सकाळ मित्रांनो. आज आपला कोकण ट्रिपमधील दुसरा दिवस. काल आपण बोटीमधून पूर्ण देवबाग एक्सप्लोअर केला, ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि आज आपण जाणार आहोत ते सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजेच आपल्या स्वराज्याचा प्रमुख सागरी किल्ला आणि अगदी किल्ल्याच्या समोरच थाटात उभा असलेला जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती दर्शवणारा पुतळा, ज्याची उंची तब्बल 91 फूट आहे. महाराजांना नतमस्तक होऊन आपण जाणार आहोत ते कुणकेश्वर मंदिराकडे. चला तर सुरुवात करूया आजच्या या सफरला. मित्रांनो, #Day2 इन कोकण आणि आज आपला दौरा चाललाय तो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. पहिला सगळी तयारी झालेली आहे आमची, नाश्ता सुद्धा झालाय आणि हॅलो हॅलो आता बरोबर बॅग घेऊन निघाले. बॅग घ्या. चला 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 चलो चलो चला बरो चला 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 चला. मित्रांनो, काल आम्ही देवबागमध्ये स्टे केला आणि 3 रूम्स आम्ही घेतलेला. प्रत्येक रूममध्ये ॲटलिस्ट 6-6 जण होतं, म्हणजे टोटल आम्ही 18 जण आहोत. आणि इथे देवबागमध्ये आम्ही मालवणला मच्छी आणायला गेलो. इथून 12 किलोमीटर होतं आणि आम्ही सुरमई आणि हलवा मासा आणलेला आणि खूप टेस्टी झालं होतं. आणि आता आपल्यासोबत आहे करण आहे. करण, काय काय बघितलं आपण काल बोटिंगने 12 पॉईंट बघितले. त्याच्यामध्ये लाईट हाऊस असेल, गोल्डन रॉक असेल, डॉल्फिन फिश असेल, मिनी केरळ असेल. आणि 2 रॉकच्या मधनं आपली बोट गेली आणि त्याच्याच बॅक साईडला आपण पाहिलं तर म्हातारीची चूळ आपण पाहिली आणि म्हातारीची गुफासुद्धा पाहिली. आणि आपलं बॅड लक होतं की आपल्याला डॉल्फिन्स नाही बघायला भेटले, ते आपलं बॅड लक होतं. बाकी तर खूप मजा आली आणि हा एक्सपिरियन्स खूप थोडी विस्मरली आहे आणि खूप घाबरणारा होता. म्हणजे पैसे गेले पण मजा आली. सो आता हवामान तर एकदम बादशाह होतं. आणि आजचा आपला दौरा आहे तो आता आम्ही चाललो आहे सिंधुदुर्ग फोर्टला आणि तिथून पुढचे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचनंतर आमचा आज स्टे शक्य झालं तर आम्ही गणपतीपुळेला आज स्टे करणार आहे आणि सकाळी मंदिरामध्ये दर्शन घेऊन बीचवर जाऊ. तो मित्रांनो, काल जिथे आम्ही ज्या रिसॉर्टला स्टे केला ते अशोक हॉलिडे स्टेजमध्ये, जे देवबागमध्ये येतं. आणि इथून आम्हाला बरेच पॉईंट कॅप्चर करायला भेटले आणि अतिशय जवळ होतं. जिथे बोटिंगचं पॉईंट आहे तिथून एक 200 मीटरवरती आहे जवळपास. आणि त्यांनी बरीच सारी माहिती दिली आम्हाला. इथे आलो की म्हणजे की आपल्याला फिरण्यासाठी जास्त वेळ लागला नाही पाहिजे आणि बरेचसे पॉईंट्स त्यांनी सांगितले की आपण कॅप्चर करू शकतो आजच्या दिवसामध्ये. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत अशोक स्टेजचे सर्व मालक आहेत. तुमचं नाव सांगा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा, आपले जे फॉलोअर्स येतील त्यांच्यासाठी. माझं नाव अमोल अशोक. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7666104835. ओके. जर कुणाला यायचं असेल आणि देवबाग पूर्ण एक्सप्लोअर करायचं असेल तर खूप सारं निसर्गरम्य इथं वातावरण आहे आणि बरेचसे पॉईंट्स आहेत जे तुम्ही देवबागला येऊन कॅप्चर करू शकता. तर नक्की भेट द्या आणि सरना कॉन्टॅक्ट करा इथे आलं तर. चलो मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी जवळ आणि इथनं बोटीने आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत. आणि पुढचे जे पॉईंट्स आहेत ते कव्हर करणार आहेत. आणि पूर्ण जी टीम आहे ती आपली आता माझ्या मागे बघू शकता चालली आहे बोटीच्या पॉईंटच्या जवळ. आम्ही पोचलो आहे मालवण जेटीवरती आणि ते तिकीट काउंटर आहे. तिथे पर पर्सन 100 रुपये असे चार्ज केले जातात. आणि इथे आपण प्रायव्हेट बोट घ्यायची. आपण प्रायव्हेट बोट घेऊ नये कारण मित्रांनो दुसऱ्यांना पण जागा दिली पाहिजे. आपल्याकडे पैसे नाही त्यामुळे पैशांचा विषय नाही. आका येतो विकत घेऊ म्हणून विषय असं आहे. निखिल आहे, सगळ्या दुसऱ्या माणसाचा एक्सपिरियन्स घ्यायचा. त्यातला आहे निखिल आहे, त्यातला आहे गडकिल्ले बघणार 100 रुपये. निखिल आहे. लायकी नाही निखिलची, निखिलची लायकी नाहीये. मगर आहे राजकडे याला गोंगाट नका करू इकडे. निखिल मी तुला 4 शब्द सांगेल ते बोलून टाकू. मगर आहे काकोड आहे. लागवड आहे. मगर आहे का? लागवड आहे. मगर मगर नाही लागवड आहे. मगर. सो मित्रांनो,
अशा प्रकारे आपण आता तिकीट जमा केले आणि आपल्या बोटिंगची सफारी चालू झालेली आहे आणि आपले फंटर तुम्हाला दिसत आहे तिथे. पोरांनो हाय करा. आणि पोरं काय बोलतो हाय काय. आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आम्ही आता रवाना झालोय आणि एका बोटमध्ये 30 माणसं बसतात. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. पाचशा एक नंबर. खास किल्ला बघण्यासाठी आम्ही प्रायव्हेट अशी बोट केलेली आहे. प्रायव्हेट नाही, शेअरिंग मध्ये प्रायव्हेट. तुषार ठाकरे इथं पेटलेला बाई इथं हायर बोलतोय डायरेक्ट प्रायव्हेट बोट करून टाका बोलतो. त्याला आम्ही थोडा थंड केला आणि बोलतो जाऊ शेअरिंग मध्ये जाऊ. नाही तर बाई लगेच लोकल आमदाराला कॉल करणार होतो बाई. जेवण बोटीमध्ये करायचं. मित्रांनो फोर्टवरती आपण आता पोहोचलोय आणि गडाचा मुख्य दरवाजा पाहिला तर गोमुख आकाराचाच आहे. पण मुख्य द्वार पाहिला तर त्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला या पारेकरांच्या देवड्या पाहायला भेटतात आणि इथे एक सुरेख अशी तोफ ठेवलेली आहे पुरातन. गडावरती आलो की पहिलेच आपल्याला चेकपोस्ट लागतं. गडावरती फिरण्यासाठी 5 रुपये पर पर्सन आणि तिथून पुढे आलो की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर मंदिर लागतं. आणि आता आपण आलोय त्याच्या मंदिराच्या बॅक साईडला आणि इथून पूर्ण आपल्याला जो समुद्र आहे रंग पसरलेला पाहायला मिळतो. आणि गडावरती बघायला आपल्याला गोड्या पाण्याच्या बऱ्याच विहिरी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं मंदिर आहे. आणि जो महाद्वार आपण पाहिला त्याच्याच जवळ हनुमानाची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटते गडावर. आता आपण जी गडाची तटबंदी आहे तिच्याकडे चाललोय आणि या बाजूला छोट्या छोट्या पायऱ्या आहेत जे आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहेत. मित्रांनो सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 दरम्यान मालवण किनारपट्टीवर कुर्ते बेटावर बांधलेला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. आणि आरमार सामर्थ्य वाढवण्यासाठी या किल्ल्याचं महत्त्व खूप जास्त होतं त्या काळी. आणि पाहिलं की हा सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्र पट्टीवर जेवढे महाराजांनी किल्ले बांधले त्यातला एक असा प्रमुख किल्ला म्हणून ओळखले जाते. आरमारी सामर्थ्य वाढवण्यासाठी उभारलेला हा किल्ला एकूण 48 एकरमध्ये पसरलेला आहे. माझ्या बाजूला तुम्ही गडाची तटबंदी बघताय आणि या तटबंदीची जर आपण संरचना पाहिली तर एकूण 30 फूट उंची आणि 12 फूट रुंद अशी ही या गडाच्या तटबंदीची संरचना आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण बंदरापासून सुमारे 1.6 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे. आणि या गडाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्या बांधकामाची देखरेख ही हिरोजी इंदोरकर यांच्याकडे होती. हा किल्ला स्वराज्याचा प्रमुख सागरी किल्ला असून याला शिवलंका असेही नाव दिले आहे. आणि आपण आजूबाजूला पाहिलं तर अथांग पसरलेला समुद्र आहे. लोक जंजिरा बघण्यासाठी का जातात मला समजत नाही. इथे महाराजांनी एवढं सुंदर गड किल्ले बांधलेले आहेत. सिंधुदुर्ग तसेच पद्मदुर्ग आणि हे उभारले गेलेले आहेत. 30 फूट उंच आणि 12 फूट रुंद तटबंदी असलेला हा किल्ला आजही अभेद्य उभा आहे. मित्रांनो आता आपण महादेवाच्या मंदिराजवळ आलोय आणि महादेवाचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ.
इथे पाहिलं तर एक पुरातन विहीर आहे आणि त्याच्या समोर महादेवाची पिंड आहे. गड पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि शेवटचं अतिशय महत्त्वाचं असं आणि पवित्र ठिकाण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे ते पाहायचं भाग्य आज आपल्याला भेटणार आहे. आपला सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आपण या गडाची तटबंदी पाहिली तर साधारणतः 30 फूट उंची आणि 12 फूट रुंद अशी या गडाच्या तटबंदीची रचना आहे आणि आपण सिंधुदुर्ग पूर्ण एक्सप्लोअर केला आहे आणि यामध्ये एक महत्त्वाचं आणि इच्छा होती महाराजांच्या पावलाचे ठसे पाहायची ती पूर्ण झाली आणि आपण आता एकेकाला विचारू की काय पाहिलं तुम्ही या किल्ल्यावरती. तर प्रथम करण आपल्याला सांगेल काय काय आपण पाहिलं इथे. या किल्ल्यावर येण्याची एकच इच्छा होती, म्हणजे महाराजांच्या पायाचे ठसे बघणे. ती इच्छा आपल्याला पूर्ण झालेली आहे. बाकी काय नॉर्मल आहे, मेन म्हणजे महाराजांच्या पायांचे ठसे बघण्यासाठी आपण या किल्ल्यावर आलो होतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे लोक हे जंजिरा किल्ल्यावरती जातात तर ते सोडून आपल्या महाराजांनी एवढे सुंदर किल्ले बांधलेले आहेत आणि त्यातलाच एक आरमार सामर्थ्य वाढवण्यासाठी जो हा सिंधुदुर्ग एक असा प्रमुख सागरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 दरम्यान या मालवण समुद्र किनाऱ्यावरती बांधला आणि हा पूर्ण एरिया जर आपण पाहिला तर किल्ला एकूण 48 एकरमध्ये पसरलेला आहे. आपला पुढचा सफर आता कुठे जाणार होता आपण आता महाराजांचं स्मारक आहे सर्वात मोठा. सर्वात मोठा महाराजांचा स्मारक आहे जो आपल्याला या किल्ल्यावरून दिसतो. तर तिथपर्यंत आपली बस जाऊ शकते ना. बस जाणार आहे तिकडे. आता पुढचा आपला सफर तिकडे आपल्याला घेऊन जाणार आहे आणि निखिल सुद्धा आहे आपल्यासोबत. निखिल कधी गड किल्ल्यावर गेला नाही, त्याला विचारू आपण काय वाटलं. हरिश्चंद्रगड केला मी, खूप हरिश्चंद्रगड केला, अजिंक्यगड सुद्धा केलाय. अजिंक्यगड कुठे आहे? अजिंक्य नाही रे, हरिश्चंद्र पर्वतावर जाऊन आले, खूप सुंदर आहे असं. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आम्हाला की जर आपण गड किल्ल्यांवरती येतोय जे आपण कपडे परिधान करतोय, महत्त्वाचे म्हणजे लेडीज लोकांसाठी की आपण गडावरती येत आहे, कुठे आता पिकनिक स्पॉटवरती नाही आहेत. त्यामुळे कपड्यांचं बंधन मला तर वाटतं ते गड किल्ल्यावरती असायला आणि पूर्ण अंगभर त्यांनी कपडे एवढीच आमची इच्छा आहे. जास्त काही बोलू शकत नाही आपण, त्याची वैयक्तिक आहे. पण आपल्याला समजायला पाहिजे आपण कुठे येतोय, काय येतोय. हा एक पिकनिक स्पॉट नाही आहे, हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले स्वराज्य आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे, ते आपणच राखले पाहिजे. हे प्रत्येकाला समजायला पाहिजे गोष्ट. बरेचसे आपण नोटीस केलं की इथे फिरायला येणाऱ्या लेडीज या पुरेशा कपडे परिधान करत नाही. तर त्यांना सांगायचं की येत असेल तर पुरे अंगावर कपडे घालून तुम्ही या आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव आपणच जपले पाहिजे. आणि स्वच्छता बघितलं तर इथे आहे म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी जागोजागी कचराकोंडे आपल्याला दिलेले आहेत, डस्टबिन आहे, स्वच्छतागृह आहेत. तुम्ही बघताय की छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आणि त्याच्याच अगदी समोर दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला. आणि मित्रांनो आता आपण गोल्डन टेम्पलमध्ये आहोत
आणि इथे जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची ती पूर्ण सोन्याची आहे. आणि इथे प्रसाद घेऊन आलं आहे आपल्याकडे निखिल आहे, मनोज आहे आणि आपला नागेश दादा आहे. नागेश दादा आहे. आता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे कुणकेश्वर मंदिर. हा एकटाच असा माणूस आहे ज्याने आता काय केलं तू काय केलं ते वडी चालवले बघ. मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय कुणकेश्वर मंदिराजवळ आणि मंदिर जर पाहिलं तर अगदी समुद्राच्या जवळ आहे. तर मित्रांनो 2:30 वाजलेत आणि कुणकेश्वर मंदिराच्या आपण पुढे आलो आणि आता जेवणसाठी चालू आहे आपली मेहनत. स्पॉट कसा आहे बघा स्पॉट. 50 पात्रावर झालेल ना बघ पात्रावली. मेरे मन में है कोकण समा मितवा, अरे कोकणची चेडवा हो नाकवा, हो तुझ्या गोव्याला कोकण दाखवा. खरंच कोकण दाखवला पाहिजे का नको? दाखवला पाहिजे. आपली कोकणची चेडवा बघा. तो मित्रांनो आपलं दुपारचं जेवण तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण केले डाळ खिचडी आणि छानपैकी उसळ, मटकीची उसळ. बादशाह काम झालं बघा. एक नंबर. काय झालं रंगी? अप्रतिम. छान झाले. खूप सुंदर झाले. फर्स्ट क्लास. आणि निखिलचं इथं ट्रोनिंग चालू आहे. कोणी त्याचं प्रेम टाकलंय त्याने. काय टाकलंय? कोणी त्याचं प्रेम टाकलंय. ओके. पहिल्या पंक्तीत जाऊन डायरेक्ट घरी जाऊन घरी त्याच्या मोठ्या काकाने हात फिरवलाय त्याच्यामध्ये तरी पण आले मी त्याला थोडंसं ब्लॉग बरोबर का ब्लॉग आला तुझा. 22ला फेमस करून टाकू बाबा. आज 22चा नंबर आहे. भांडी घासायचा. आणि इकडे मुंबईची मॅच चालू आहे सुंदर अशा प्रकारे. खूप डेंजर करून टाकले.